शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, ते आहे जीवन जगण्याची कला. आणि जेव्हा शिक्षणात कला आणि क्रीडा मिसळतात, तेव्हा तयार होतो खरा कला क्रीडानुरूप शिक्षण प्रवाह, सर्वांगीण विकासाचा, आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा प्रवाह. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी कुणी तर स्वप्नांचं भलतं तुच्छ लेखात बोलती सती स्वप्न पाहू नका. तसेच उपदेश हा साधू करत असे. शिव्यांनी हे सगळे समजण्यासाठी कधी काळी शिक्षण फक्त अभ्यासापुरते मर्यादित होते. गुण, स्पर्धा आणि परीक्षाच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आनंद हरवत गेला. मात्र शिक्षण क्षेत्रात आता नवीन उषःकाल उगवतो आहे. कला क्रीडानुरूप शिक्षण प्रवाह. येथे शिकवण आहे आनंदाची, शिकवण आहे सर्जनशीलतेची. कला अनुरूप शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्जनशील क्षमतांना पंख देते. यात प्रत्येक विषय एक अनुभव बनतो, जो केवळ मेंदू नाही तर मनालाही समृद्ध करतो.
क्रीडेमुळे माझी स्टेज डेअरिंग वाढली. रंगकाम करताना मला खूप आनंद वाटतो. कला हा शिक्षण प्रक्रियेमध्ये एक विषयच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कला या विषयातून विद्यार्थ्याचा भावनिक, बौद्धिक, सामाजिक अशा प्रकारचा विकास होत असतो. म्हणून कला या विषयाला शिक्षण प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खेळातून त्यांची नेतृत्व करण्याची क्षमता वाढीस लागते. क्रीडेमुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहते. तुम्ही खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियम पालन करण्याची क्षमता वाढते, अनुशासन वाढतं, तसेच विजय पराजय स्वीकृत करण्याची क्षमतासुद्धा वृद्धिंगत होते. क्रीडेमुळे आमच्या मनातील ताणतणाव कमी होतात आणि हॅपी हार्मोन तयार होतात. खेळ म्हणजे विद्यार्थ्यांचे नैसर्गिक माइंड थेरपी होते. खेळामुळे मला आत्मविश्वास मिळाला. क्रीडानुरूप शिक्षण विद्यार्थ्यांच्या शरीरासह मनही मजबूत करते. यातून निर्माण होते टीमवर्क, शिस्त आणि नेतृत्व गुण. अनेक शाळांनी या शिक्षण प्रवाहाचा अंगीकार केला आणि परिणाम झाला विलक्षण. विद्यार्थी अधिक आत्मविश्वासू, सर्जनशील आणि तंदुरुस्त बनले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कला आणि क्रीडा हे शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत. शिक्षण फक्त बुद्धीला नव्हे तर मन आणि शरीरालाही आकार देणारे असावे. भविष्यातील शिक्षण म्हणजे एकात्मिक शिक्षण, जिथे कला, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र येतील आणि प्रत्येक विद्यार्थी होईल संपूर्ण व्यक्तिमत्वाचा धनी. शिक्षणाचे खरे सौंदर्य तेव्हा उमलते जेव्हा वर्गात कला रंगते आणि मैदानात जीवन धावते. चला, आपणही या कला क्रीडानुरूप शिक्षण प्रवाहात सामील होऊया, कारण इथेच आहे शिक्षणाचा खरा उत्सव.